झाड़ू हमारा लकी है, दिशा मैडम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। दिशा मैडम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आम आदमी पार्टीच्या, आम आदमी पार्टीच्या। मी हनुमाननगरची रहिवासींना निवेदन करते, हा टाइम फक्त वोट झाडूला करा। वोट फॉर झाडू। जय महाराष्ट्र। स्वागत करतो महाराष्ट्र शक्ती न्यूज मध्ये। सध्याची स्थिती आणि परिस्थिती बदलणारी म्हणजे महानगरपालिकाची निवडणूक आता चालू झाली आहे आणि जोरात ही आपल्याला इथे प्रचार करताना दिसत आहेत। तर थेट आता प्रभागाचे कोण होणार नगरसेवक हे कार्यक्रम मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे। तर माझ्यासोबत थेट मॅडम आहेत आणि आपण मॅडमशी विचारणार आहोत आणि वार्ड क्रमांक 28 ची काय परिस्थिती होती आणि काय नाही ते आपल्याला सविस्तरपणे सांगतील। तर नमस्कार, आपलं या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्ते, मी निशा विश्वकर्मा, वार्ड नंबर 28 मध्ये मीच उभी आहे ॲज अ उमेदवार। तो मी हनुमाननगरची रहिवासींना हे मला बोलायचे आहे, इन्फॉर्म करायचे आहे की आता मी इकडे जेव्हा नगरसेवक होणार तर मी लोकांसाठी पहिले तर सर्वांसाठी पाणी, जल, लोकांना बाथरूम, जेव्हा आम्ही जाते शौचालयामध्ये तिकडे तुम्ही बघणार पाणी नाही आहे, तो ती फर्स्ट मी बघणार की लोकांसाठी पाणी तिकडे शौचालयामध्ये देऊन, ताकी 24 तास तिकडे कोणी पण येता जाताना त्यांना बॉटल म्हणजे बाल्टी कॅरी करायला नाही लागेल। त्याच्यानंतर ढेर सारे कचरे वगैरे मी सर्वे केली तेव्हा बघितली की सर्व जागा असं मोठं गंदे कचरे ठेवलाय, तर ते मला क्लीन करायचे आहे, ते पण जिम्मेदारी घेते। आणि गटर, गल्ली, रोड ह्याच्यावर पण मला काम करायचं आहे। ती लोकांना येता जाताना ते काय होते की त्यांच्या पाय ते गटरमध्ये जाते आणि ते पडते, ते रात्री त्यांना दिसत नाही का, म्हणजे लाईट नाही आहे, तिकडे लाईट नाही आहे तर त्यांच्या पाय गटरमध्ये जाते आणि ते पडते। सिनियर सिटीजन असो नाहीतर लहान मुलं असते, कधी कधी लेडी पण भाजी वगैरे कॅरी करते आणि गल्लीमध्ये पास होते तेव्हा ते पडते। तो हे पण माझ्या आहे की कॅमेरा आणि लाईट हे कंपल्सरी सगळे गल्लीमध्ये मला करायचे आहे जेव्हा मी विजयी होणार। आणि त्याच्यानंतर ट्रॅफिकचे इकडे प्रॉब्लेम आहे, भरपूर प्रॉब्लेम आहे, ती मग बघणार ती थोडा कसा काय करायचं आहे ते ट्रॅफिकचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। आणि लोकांसाठी शिक्षण, तुम्हाला माहित असेल की शिक्षण एवढे खूप म्हणजे कॉस्टली झालंय, तो कोणी पण म्हणजे एवढी कम्फर्टेबल नाही की एवढे मनी म्हणजे इतने पैसे पे करू शकते असं पण नाही आहे। तो मी त्याच्यासाठी राजनीतीमध्ये आली आहे की लोकांसाठी की मुलांना चांगली शिक्षा त्यांना भेटू आणि फीस पण खूप खूप कमी, म्हणजे तुम्ही बोलू शकते फ्री पण होणं, तर हे लोकांसाठी भरपूर चांगलं असणार। त्याच्यासाठी हा सगळे मुद्दे आहे, त्याच्यावर मी काम करायला उभी आहे। आता तुम्हाला तुम्ही प्रभागात फिरत आहात, प्रभागामधल्या जनतेचा कसं तुमच्यावर प्रतिसाद आहे? जनतेला आता मी बघते की लोक इकडे आहे ते लोक थोडासा खुश नाही आहे, हे बोलू शकते, पण चांगला काम करणं तर डेफिनेटली ते लोक खुश होणार। त्यांना पाहिजे ती कोण असं नेता पाहिजे जे त्यांच्यासाठी काम करेल, असा त्यांचे एक्सपेक्टेशन आहे। हे सर्वे करताना मी बघितलं, मी पाहिलं, तो निवेदन करते सगळ्यांना की हा टाइम वोट आम आदमी पार्टीला करा, ताकी काय त्यांचे एक्सपेक्टेशन आहे मी ते फुलफिल करू। मतदानाची तारीख काय आहे? 15 तारीख आहे, 15 जानेवारी 2015, सॉरी 2026। चिन्ह कोणतं आहे? माझ्या चुनाव चिन्ह है झाडू। जसं की आपण फिरतायत, विश्वकर्मा मॅडमचं चांगला प्रचार होत आहे, तुम्ही ते सविस्तरपणे पाहताय की नेमकं काय वाटतं तुम्हाला की आता कोण? मला असं वाटतंय की जे आपण सर्वे केले आहे आणि जे आम्ही रॅली करतात त्यातून असं समजत आहे की लोकांना चेंज असं व्हावं असं वाटत आहे। आणि त्यामुळे मला असं पूर्ण विश्वास आहे की यावेळी निशा विश्वकर्मा मॅडम, आम आदमी पार्टी झाडू नक्कीच येणार असं मला विश्वास वाटतंय। आणि लोकांना जे काही त्रास आहे ते खुलके ते सांगत आहे मॅडमना की आम्हाला पाणीचे त्रास आहे, आम्हाला शौचालयामध्ये हे तकलीफ आहे, महिलांना पण त्रास आहे शौचालयामध्ये। नंतर शिक्षणचे जे आपण पाहिले आजूबाजू जर आम्ही पाहतो तर खूप
कचरे वगैरे जमलेले आहे. तर त्यासाठी मॅडम स्वतःने की मी जर ते नियुक्त करून आले तर ते ह्या कामावर काम करणार आहेत. त्या लोकांचं पण असं वाटतंय की त्यांना चेंज हवाय असं त्यांचे. जैसे कि सर अभी विश्वकर्मा मैडम ये प्रभाग से खड़े हुए हैं, तो आप क्या कहना चाहोगे? पहले तो सब हमारे पत्रकार को नमस्कार. आप बहुत बहुत गहरा काम कर रहे हो, क्योंकि आप पब्लिक को जो हो रहा है उसको उनके सामने ला रहे हो कि निशा जैसी एक हमारी कार्यकर्ता लीडर है जो लड़ रही है इस जमाने में. अब निशा हमारी पुरानी कार्यकर्ता है, उसने बहुत जमीन पर काम किया है. उनकी कहीं आशाएं हैं कि मेरे जहाँ मैं रहती हूँ, जहाँ मैं काम करती हूँ, जहाँ मेरा बचपन काटा, जहाँ मेरे माँ बाप थे, कि उसको कुछ और बना दो. तो ये जो आशा है, ऐसे लोग बहुत कम हैं और काफी लोग ऐसे हमारे आम आदमी पार्टी में है. तो मुझे बहुत खुशी है कि भगवान ने मुझे एक चांस दी कि हम ऐसे लोगों के साथ जुड़ गए, बिकॉज ये सचमुच भगवान का काम है. तो थैंक यू वेरी मच. इट्स नाइस टू रियली सी यू एंड आई विश यू द बेस्ट. देखिए, आपका जो सवाल है बिल्कुल ही जायज है. पूरे हनुमान नगर के अंदर एक ही चर्चा चल रही है. निशा विश्वकर्मा जी बहुत जोरों शोरों से भारी बहुमत से जीत रही है. हमारे जो भी ओपोनेंट कैंडिडेट है वो पूरी तरह से डरे हुए हैं. उनके मन के अंदर कहीं ना कहीं एक बहुत बड़ा डर बैठ गया है. हमारे जो वॉलंटियर है उनको ढंग से वो न तो कैंपेनिंग करने दे रहे हैं, न उनको कोई कोऑपरेट कर रहे हैं. ये ऑफिस भी हमें किसी हमारे एक पहचान वाले से हमें मिला है, बाकी हमें यहाँ पे ऑफिस तक भी लेने नहीं दे रहे थे. उतने हमें तंग किया जा रहा था. पर हमारे आम आदमी पार्टी की एक ही सबसे बड़ी ताकत है, ईश्वर हमारे साथ है, अच्छी नीयत है और ईमानदार लोग हैं. आज ईमानदार लोगों को दिक्कत जरूर आएगी, बट सक्सेस भी भगवान उनको ही देते हैं. जैसे कि हमने प्रभाग का सर्वे किया तो हमें ऐसा लगा कि जो पहले का जो नगर सेवक थे तो उन्होंने कुछ काम ही नहीं किया, ऐसा जनता का कहना था. अभी हम नया चेहरा जो है निशा जी को देने वाले, तो इस पर आप क्या कहना चाहोगे? देखिए, जो पुराना चेहरा था हमारे राजपति यादव जी की इकलौती वाइफ, उन्होंने ये एरिया में काम नहीं किया है, ये अग्री करते हैं. निशा जी को ये फील्ड में क्यों उतरना पड़ा? क्योंकि अगर उन लोग अच्छा काम कर लेते थे तो निशा जी को कोई जरूरत नहीं थी. वो पैसे से टीचर है, उनको ये राजनीतिक में आने की कोई जरूरत नहीं थी. बट ये फील्ड में वो इसलिए आई है कि ये एरिया का डेवलपमेंट नहीं हुआ है. जो हमने दिल्ली के अंदर आज पंजाब के अंदर हो रहा है, जैसे हमारा मेन मुख्य मुद्दा है बिजली, पानी, स्वास्थ्य, शिक्षा, सड़क, ये मुद्दों पे निशा जी काम करेगी. पूरी उम्मीद के साथ कह सकता हूं कि हनुमान नगर से अगर निशा जी जीत के आती है, अगर निशा जी ने दिए हुए वादों पे निशा जी खरी नहीं उतरेगी तो हम निशा जी का कान पकड़ के बताएंगे कि आपने लोगों को वादा किया था 5 साल के अंदर काम करने का, आपने क्यों नहीं किया. ये आम आदमी पार्टी के लोग ताकत रख सकते हैं. अदर पॉलिटिकल पार्टियां हैं, आज आपने देखा होगा AIM एंड भाजपा मिल रही है, भाजपा एंड कांग्रेस मिलकर चुनाव लड़ रही है. दो भाई जो है एक साथ में आ रहे हैं. सत्ता लालची लोग हैं. हमारे लोगों को कोई लालच नहीं है. हमारे लोगों को बेहतर सुविधा मिले, इसके लिए काम करने की लालच है. और पूरे हनुमान नगर से मैं विनती करूंगा आपके माध्यम से कि ये टाइम कुछ भी न सोचे, दे झाडू. ज्याप्रमाणे तुम्ही पाहतायत की मॅडमने आपल्याला सांगितले विकासाचे मुद्दे इथे सध्याच्या स्थितीमध्ये पाहिजेत. आणि जे काही बाथरूमचा विषय होता किंवा रस्त्याचा विषय होता, ट्रॅफिकचा विषय होता, हा विषय कुठेही मांडला जात नव्हता. पण यामध्ये काहीतरी एक चेंजेस आपल्याला दिसले. मॅडमनी ट्रॅफिकचा जो विषय सांगितला, त्या बाथरूमचे जे काही मुद्दे सांगितले, ते सध्या सर्वसामान्य माणूसच यातून त्रासदायक असतो. तेच मुद्दे आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवले आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही नक्की सांगा.
आणि तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र शक्ती न्यूज. धन्यवाद.